जन्मठेप भोगत असलेला आसाराम बापू खोपोलीत सुरक्षा वाढवली। खोपोली 29 ऑगस्ट। जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे। जोधपूर मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे। 83 वर्षीय आसारामला सप्टेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली होती। मंगळवारी सायंकाळी 8च्या सुमारास खोपोलीतील माधवबाग आयुर्वेदिक येथे आणण्यात आले आहे। तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत। एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाराम पुढील 7 दिवस उपचारासाठी वैद्यकीय सुविधेत राहणार आहे। 13 ऑगस्ट रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती। रायगड पोलिसांनी तेथे पोलीस बंदोबस्त वाढवला। राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे। वैद्यकीय कारणांसाठी आसारामला 7 दिवसाची पॅरोलवर रजा मंजूर करण्यात आली आहे। मागील काही दिवसापासून आसाराम बापूला हृदयविकाराचा त्रास होत होता। आसाराम बापूला येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्याचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती। त्यानंतर त्याला कोर्टाने खोपोलीत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे। पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी शर्ती घातल्या होत्या, ज्यात त्याच्याबरोबर 4 पोलीस कर्मचारी प्रवास करतील। त्याला सोबत 2 अटेंडन्स ठेवण्याची मुभा देण्यात आली होती। त्याला खोपोलीतील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार व वाहतुकीचा संपूर्ण खर्च, पोलीस बंदोबस्त खर्च त्याला करावा लागणार आहे। साप्ताहिक जनतेची जत्रा YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।